बदलापूरमधील अत्याचार प्रकरणात एक मोठा खुलासा समोर आलाय। आरोपी अक्षय शिंदेच्या कथित एन्काउंटर बाबत न्यायालयीन चौकशी अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर झालाय आणि या अहवालाने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत। नेमकं काय आहे हे प्रकरण, चला जाणून घेऊया। नमस्कार, मी दिया आणि तुम्ही पाहताय झेप मराठी। 2024 मध्ये बदलापूर मधील एका शाळेत अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती। हा विषय समोर येताच संपूर्ण राज्य हादरलं। आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली। लोकांमध्ये संतापाची लाट उसळली होती। पण या प्रकरणाला वेगळं वळण तेव्हा मिळालं जेव्हा त्या शाळेच्या चालकांवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आणि आरोपी अक्षय शिंदे एका पोलीस चकमकीत मृत्युमुखी पडला। पोलिसांनी दावा केला की अक्षयने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि आत्मसुरक्षेसाठी गोळीबार झाला। पण अक्षयच्या आईवडिलांना हा दावा मान्य नव्हता। त्यांनी न्यायालयात धाव घेतली आणि पोलिसांवर खोट्या चकमकीचा आरोप केला। तर दुसरीकडे सामान्य नागरिकांमधून देखील याबाबत संमिश्र भावना बघायला मिळत होत्या। गुन्हेगाराला शिक्षा मिळाली हे योग्य झालं असं काहींचं मत होतं, तर मुख्य गुन्हेगारांना सुरक्षित ठेवण्यासाठी अक्षयचा बळी दिला गेल्याचं मत एका स्तरातून व्यक्त होत होतं। मात्र आता या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालंय। नुकत्याच सादर झालेल्या मॅजिस्ट्रेट चौकशी अहवालात धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत। न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि डॉक्टर नीला गोखले यांच्या खंडपीठाने हा अहवाल वाचून दाखवला। अहवालात स्पष्ट म्हटलंय की अक्षय शिंदेच्या मृत्यूसाठी 5 पोलीस अधिकारी जबाबदार आहेत। या अहवालात पुढील गोष्टींचा समावेश आहे। त्यातली पहिली, पोलिसांचा बलप्रयोग अयोग्य होता। दुसरी, आत्मसुरक्षेसाठी गोळीबार केल्याचा दावा संशयास्पद आहे। तर तिसरी, अक्षयच्या पिस्तुलावर त्याच्या बोटांचे ठसेही सापडले नाहीत। यामुळे पोलिसांच्या एन्काउंटरचा दावा खोटा ठरतोय। या प्रकरणात न्यायालयाने आधीच पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। 25 सप्टेंबर 2024 रोजी न्यायालयानं म्हटलं होतं की अक्षय बलवान नसताना देखील 5 पोलीस त्याला काबूत का ठेवू शकले नाहीत। याचा अर्थ काहीतरी वेगळंच घडलं आहे। त्याच वेळी 19 डिसेंबर 2024 रोजी अक्षयच्या आईवडिलांनी न्यायालयाला सांगितलं की त्यांच्या मुलाच्या मृत्यूनंतर त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय। त्यांना समाजाने वाईट टाकलंय, नोकरी मिळेनाशी झालीये आणि अखेर त्यांनी घर सोडलं। आज ते फुटपाथवर राहून भीक मागून आपला चरितार्थ चालवित आहेत। या चौकशी अहवालामुळे पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न निर्माण झालेत। फेक एन्काउंटर झाल्याचं स्पष्टपणे म्हटलं गेल्यानं या प्रकरणावरून आता मोठं राजकीय आणि सामाजिक वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे। या प्रकरणाचं नेमकं सत्य काय ते बाहेर येईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुमचं यावर मत काय? तुम्हाला काय वाटतं? तुमचे विचार आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि अशाच ताज्या बातम्यांसाठी झेप मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।